निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे अगदी सकाळपासूनच उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मधले शिवसेनेचे हे सगळे उमेदवार जे आहेत त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात आज सोमेश्वराचं दर्शन घेऊन या ठिकाणी केलेली आहे। आजचा शेवटचा दिवस आहे अण्णा, सोमेश्वराचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आता मतदारांना भेटायला आपण चाललेले आहात। काय नेमकी भावना, सोमेश्वराचं किती महत्त्व आहे आपल्या या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत? सोमेश्वर देवस्थान हे आमचं आराध्य दैवत आहे। आम्हाला इथून एक ऊर्जा मिळते आणि या सोमेश्वराच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्व लहानचे मोठे झालेलो आहोत। स्वयंभू देवस्थान असल्यामुळे याची महती फार मोठी आहे आणि आजपर्यंतचा जर आपण माझा अनुभव जर बघितला तर त्यावेळेचे बबनरावजी घोलप असतील जेव्हा म्हणजे सोमेश्वर महाराज मंदिरामध्ये ज्या भाविकांनी जे मागितलं असेल ते या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याची प्रतिष्ठी अनेक वेळा आलेली आहे। शेवटी देव देश धर्म आणि आपण सर्व हिंदू धर्म आणि या हिंदुस्थानमध्ये राहतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी जोपासल्या पाहिजे। आमची कुठलीही सुरुवात ही देवदर्शनाशिवाय होत नाही। देवदर्शन घेतलं तरच आम्ही पुढे जातो आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। सुरुवातीलाही आणि नेहमीच जसा वेळ मिळत होता आम्ही सोमेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला येतो आणि आत्तापर्यंतचा राजकीय जर अनुभव सांगितला तर राजकारणामध्ये जेव्हा बबनराव घोलप असतील 6 टर्म आमदार झाले बरं का, हेमंत गोडसे 2 टर्म खासदार होते, राजाभाऊ वाजे आमदार, म्हणजे ज्यांनी सोमेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये संकल्प केलेला आहे तो संकल्प त्याचा यशस्वी पूर्ण झालेला आहे आशीर्वादाने। पण एकूण आजचा शेवटचा दिवस आहे। अनेक दिवसांपासून आपण प्रचार करतायत, रॅली केली, बाईक रॅली केली, सभा या ठिकाणी झाल्या। शेवटच्या या काही तासांमध्ये नेमकं कसं आपण मॅनेज करताय? आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही सिटिंग या ठिकाणी उमेदवार आहोत। यापूर्वी पण आम्हीच या ठिकाणच्या या भागाचं नेतृत्व केलेलं आहे 2012 पासून आणि तसा हा भाग शिवसेनेला मानणारा आहे। नागरिकांच्या म्हणजे मतदारांच्या आमच्या प्रत्येकाशी एक वेगळा कनेक्ट आहे, वैयक्तिक संबंध आहे आणि प्रभागातील जवळजवळ 90% लोकांशी आमचा एकमेकाचा परिचय आहे। उमेदवारांनी जेव्हा डिक्लेअर झाला त्यामुळे प्रचाराला फक्त 12 दिवस अवघे मिळाले। आजचा 12वा दिवस आहे, आज सायंकाळी प्रचार बंद होतोय, परंतु आमचे केलेलं काम आणि आमचे असलेले संबंध ते फार कामी आले आणि त्याच्यामुळे नागरिकांना आम्हाला सहज त्या ठिकाणी जाणं शक्य झालं, भेटणं झालं, लोकांचे आशीर्वाद औक्षण त्या ठिकाणी आमचं करण्यात आलं। उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो आहे आणि आज आमच्याकडे हायराईज बिल्डिंग आहे। शनिवार रविवारमध्ये आम्ही सगळ्या बिल्डिंगच्या खाली जाऊन सगळ्यांच्या मिटिंगा त्या सगळ्या रहिवाशांनी लावल्या, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। म्हणजे सकाळची सुरुवात होते तर 2 दिवस आम्हाला प्रचंड चांगला वेळ अवधी त्या ठिकाणी प्रचारासाठी मिळाला आणि आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो। विजयाची कितपत खात्री? शिवसेनेचा प्रभाग क्रमांक 8 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मुळात या ठिकाणी वैचारिक पातळी असलेला मतदार आहे आणि मतदारांना अपेक्षा असलेलं काम आम्ही 4ही नगरसेवक सातत्याने गेल्या 15 वर्षापासून करतो आहोत, म्हणून या ठिकाणी कामांना प्राधान्य देणारा मतदार आहे। उगीचच काही भूलथापांना बळी पडून मतदान करेल किंवा काही जे कालचे प्रकार आपण बघितले तसा प्रकार करून जे काही लोकांचं भ्रमतार होईल अशा पद्धतीने मतदान होणार नाही, परंतु मतदान हे कामावरती मिळेल। आम्हाला 100 नाही 101% खात्री का उद्याच्या होणाऱ्या निवडणूक 15 तारीख आणि 16 तारखेला लागणारा निकाल हा पुन्हा एकदा शिवसेनेचे 4ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येत आहे। जशी पुनरावृत्ती 2017ला त्यावेळेस सुद्धा आमचे नाशिकमधला एकमेव पॅनल होता की 4ही उमेदवार शिवसेनेचे निवडून आले होते, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा पण मोठ्या फरकाने आता होईल। अवघे काही तास या ठिकाणी प्रचारासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण बघतोय की शिवसेनेचे सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मंदिरात जात आहेत, दर्शन घेत आहेत। देवाचं दर्शन घेऊन आजचा शेवटचा दिवस जो आहे तो प्रचाराचा या ठिकाणी सुरू करतायत। त्याच्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना आता उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी प्रचाराच्या एकूणच तयारीला लागलेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।